हिंदुत्वाचा विचार प्रकट झालेला आहे, पण त्याच वेळेला देशामध्ये जातीपातीमध्ये भेदभाव करून एक मोठं राजकारण सुरू आहे आणि हे तरुणांनी हे हाणून पडलं पाहिजे. कारण आजच्या तरुण पिढीलाच माहिती आहे की जातपात ही आपल्या घरात असते, ती बाहेर आणता कामा नये आणि जातीमध्ये भेदभाव व्हायला नको. की ज्यांनी या देशाला दिशा दिली, या देशाला हिंदुत्वाकडं जाण्याची शिकवण दिली, या देशासाठी हालापेष्टा सहन केल्या, बलिदान दिलंच, परंतु हालापेष्टा सहन केल्या, अशा आदरणीय वीर सावरकरांचा स्टॅच्यू या ठिकाणी कचऱ्यात पडलेला होता. त्याच्या पाठीमागचा इतिहास पाहिला तर त्याच्या पाठीमागं 1995-96च्या दरम्यान या ठिकाणी याचं स्मारक बनवण्यात आलेलं होतं. परंतु मधल्या काळामध्ये अफजल खानचं राज असल्यामुळे या ठिकाणी कचरापेटी बनवण्यात आलेली होती आणि माझ्या वीर सावरकरांना ब्रिटिशांनी जे हाल दिले होते तशाच पद्धतीने या 20 वर्षामध्ये याच हिंदुस्थानमध्ये, याच मुंबई शहरामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मधल्या 20 वर्षाच्या कालखंडीमध्ये अफजल खानचं राज असल्यामुळे माझ्या वीर सावरकरांना कचऱ्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. ब्रिटिशांनी तुरुंगात ठेवलेलं होतं, या अफजल खानने कचऱ्यात ठेवलेलं होतं. परंतु देवाच्या घरी अंधार नसतो, देर असतो. आणि म्हणून या सर्वांच्या आशीर्वादाने, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, वीर सावरकरांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला सेवा करायची संधी मिळाली. मी भाग्यवान समजतो की सावरकरांच्या चरणावरती नतमस्तक होण्याची मला संधी मिळाली आणि चांगलं एक स्मारक या ठिकाणी छोट्या जागेमध्ये त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने आणि बाळासाहेबांच्या कृपेने या ठिकाणी हे झालं. आणि भाग्यवान आहे की ज्यांच्या घरातून आम्हाला हिंदुत्वाचं शिकवण मिळाली, त्याच घरातील, त्याच कुटुंबातील हिंदुत्वाचे विचार घेऊन चालणारे रणजित सावरकर या ठिकाणी आले आणि या ठिकाणी वीर सावरकरांचं दर्शन घ्यायचं आम्हाला या ठिकाणी हे स्मारक खुलं करून दिलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.